आता आपली ही झणझणीत मस्त भेंडीची चटणी रेडी आहे। भेंडी आपण चिरून आता भाजून घेतो आहे। भेंडीची चटणी खूपच छान लागते आणि भेंडीची चटणी जर आपण घरात बनवून ठेवली ना तर कमीत कमी 8 दिवस तरी फ्रीजमध्ये चांगली टिकते। आणि ही चटणी तुम्ही जर समजा भाजी नसेल घरामध्ये तर तुम्ही चपाती बरोबर ती चटणी खाऊन तुम्ही जाऊ शकता कामावर वगैरे। भाकरी बरोबर पण तुम्ही चटणी खाऊ शकता। त्याचा चिकटपणा सुद्धा निघून गेलेला आहे। भेंडी आपण छान तेल घालून भाजून घेतलेली आहे आणि कोथिंबीर आपण धुवून जरा सुकवून घेतलेला आहे। आणि लसूण घ्यायचे 10-12 पाकळ्या लसूण घ्यायचे आहेत आणि बेडगी मिरचीचा मसाला घ्यायचा आहे, हळद घ्यायचं आहे आणि मीठ घ्यायचं आहे। आता आपण मिक्सरमध्ये हे सर्व साहित्य घालतो आहे। आता कोथिंबीर घालतो आहे आणि आता भेंडी पण आता आपण घालून घेऊया मिक्सरमध्ये। बेडगी मसाला घालून घेऊया। आता आपण हळद घालून घेऊया। आपल्या चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया। आता आपल्याला हे पाणी न घालता वाटून घ्यायचे आहे। आता आपली ही झणझणीत मस्त भेंडीची चटणी रेडी आहे। तुम्ही पण नक्की घरी करून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि लीलाज हॅपी लाईफला सबस्क्राईब नक्की करा। आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। थँक्यू।